नमस्कार, जय विशेष मध्ये मी तेजल नागरे तुम्हा सर्वांचं स्वागत करते। मुंबईमध्ये रस्त्यावर असलेल्या बेवारस वाहनांमुळे अनेक समस्या निर्माण होत आहेत। रस्ती उभ्या असलेल्या या बेवारस गाड्या वाहतूक कोंडीचं मोठं कारण ठरत आहेत। अशा बेशिस्त पार्किंगवर कुणी कारवाई का करत नाही आणि या बेशिस्त पार्किंगला जबाबदार तरी नक्की कोण असे अनेक प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत आहेत। त्याचमुळे जय महाराष्ट्राने हाती घेतलेली ही मोहीम ठिकठिकाणी उभ्या असणाऱ्या बेवारस वाहनांमुळे निर्माण होणाऱ्या समस्या आपण इथे दाखवणार आहोत। सुरुवात करूयात बातमी वाहतूक कोंडीची मोहीम जय महाराष्ट्राची। मुंबईत वाहतूक कोंडीची समस्या मोठ्या प्रमाणात वाढली आणि त्याचं मूळ कारण म्हणजे मुंबईमध्ये अनेक ठिकाणी रस्त्याच्या कडेला उभी असलेली वाहनं। दरम्यान आज आपण आढावा घेणार आहोत कुर्ला परिसरातला। कुर्ला परिसरातही मोठ्या प्रमाणात रस्त्याच्या दोन्ही बाजूंना वाहने उभे असतात आणि यामुळे मोठा त्रास या सर्व नागरिकांना होतोय। दरम्यान तो परिसर नक्की कोणता आहे हे आपण पाहूयात। तर कुर्ला परिसरात सुद्धा रस्त्याच्या दोन्ही बाजूला उभ्या असणाऱ्या वाहनांमुळे नागरिकांना मोठा त्रास होतोय। मुंबईमधल्या कुर्ला या परिसरामधून आज आपण आढावा घेणार आहोत। तिथे आमचे प्रतिनिधी डॅरिल मिरांडा हे गेले होते आणि बेवारस वाहनांमुळे मुंबईमध्ये ट्रॅफिक जॅम होते या संदर्भातला आढावा कुर्ल्यातून त्यांनी घेतलेला आहे। मुंबईमध्ये वाहतूक कोंडीची समस्या मोठ्या प्रमाणात वाढली आणि त्याचं मूळ कारण आहे म्हणजे मुंबईमध्ये ठिकठिकाणी रस्त्याच्या कडेला दोन्ही बाजूला उभी करण्यात आलेली वाहनं। मुंबईतील कुर्ला परिसरात रस्त्याच्या कडेला दोन्ही बाजूला मोठ्या प्रमाणात भंगार वाहनं अर्थात स्क्रॅप गाड्या मोठ्या प्रमाणात उभ्या करण्यात आल्या आहेत आणि याचाच फटका वाहतूक व्यवस्थेला बसतोय। याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी डॅरिल मिरांडा यांनी। पाहूयात। वाहतूक कोंडीची समस्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे आणि त्याचा मूळ कारण म्हणजे मुंबईत अनेक ठिकाणी रस्त्याच्या कडेला उभी करण्यात आलेली वाहनं। मी सध्या आहे मुंबईच्या कुर्ला परिसरात आणि आपण पाहू शकतात कशा प्रकारे रस्त्याच्या दोन्ही कडेला जी आहे ती वाहनं उभी करण्यात आली आहेत। एकंदरीत आपण जर पाहिलं तरी भंगार वाहनं जी आहेत ती उभी करण्यात आलेली आहेत। स्क्रॅप गाड्या जे विकल्या जातात भंगारमध्ये त्या गाड्या ज्या आहेत ते कुर्ला परिसरात मोठ्या प्रमाणात पार्क करण्यात आल्या आहेत। मोठ्या रांगा ज्या आहेत त्या वाहनांच्या लागल्या आहेत आणि एकंदरीत याचा फटका जो आहे तो मुंबईतील वाहतूक व्यवस्थेवर बसत असतो आणि सर्वसामान्य मुंबईकरांना या वाहतूक कोंडीचा मोठा फटका बसतो आणि एकंदरीत आपण पाहिलं तर या परिसरात मोठ्या प्रमाणात जी आहे ती भंगार वाहनं जी आहेत ते रस्त्याच्या दोन्ही कडेला उभी करण्यात आली आहेत। आपण पाहू शकतात कशा प्रकारे स्क्रॅप गाड्या ज्या आहेत जे यूज मध्ये नाहीत अशा गाड्या ज्या आहेत ते त्या कुर्ला परिसरात मोठ्या प्रमाणात पार्क करण्यात आल्या आणि एकंदरीत वाहतूक व्यवस्थेवर याचा मोठा फटका जो आहे तो बसतो। आता यावर मुंबई महापालिका प्रशासन असेल किंवा मुंबई वाहतूक विभाग असेल काय कारवाई करणार हे देखील पाहावं लागेल। व्हिडिओ जर्नलिस्ट ललितसह डॅरिल मिरांडा, जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई। तर बेवारस वाहनांमुळे निर्माण होणाऱ्या समस्या नक्की काय आहेत त्यावरही एक नजर टाकूयात। बरेच दिवस एक वाहन एकाच जागी उभं असल्याने वाहनाखाली कचरा साचतो। बेवारस वाहनांमुळे आडोसा तयार होतो जिथे व्यसनाधीन यांचा अड्डा बनवतात। त्यामुळे सुरक्षेसंबंधी प्रश्न उपस्थित होत आहेत। शहराचं विद्रुपीकरण होतंय। गाडी बरेच दिवस पडून राहिल्याने पत्रा गंजतो ज्यामुळे नागरिकांना इजा होण्याची शक्यता असते। इतरांना वाहने चालवण्यात अडथळा निर्माण होतो आणि वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणात होते। तर प्रवाशांना अशा वाहनांमुळे कशा पद्धतीने त्रास होतो या संदर्भात आमच्या प्रतिनिधीने बातचीत केलेली या सर्व प्रवाशांची ऐकूयात। जवळ शाळा असल्यामुळे कसं डिवायडर असणं पण जरुरी आहे आणि त्याशिवाय खड्ड्यांमुळे त्रास आणि रिक्षा पण ज्या लागतात त्या कशा कुठचा तरी एक पार्किंग पट्टा वगैरे असणं जरुरी आहे जेणेकरून त्या रिक्षा पण पुढे आलेल्या असतात। त्यामुळे खास म्हणजे विद्यार्थ्यांना होणारी जी गैरसोयच आहे।
अभी क्या है ना कि जैसे ट्रैफिक लगता है ना, तो इसमें क्या है ना, रोड का सुविधा नहीं है इसमें, और गटर जाम हो जाता है, तो इसके लिए पानी हो जाता है, उसके लिए ट्रैफिक जाम हो जाता है। जगह अपन देखते हैं कि हाँ, पार्किंग में भी न्यू पार्किंग में भी गाड़ी खड़ी कर देते हैं, और हर जगह पे मतलब गाड़ियां लगी रहती हैं, और रोड पे भी मतलब फुटपाथ पे भी जो करने की जगह जो है उस पे भी मतलब भाजी कोई बेच रहा है, कोई बड़ा पाव बेच रहा है, ऐसा कर दिया है। सर आता बघता वाहतुकीची कोंडी हा एक मोठा विषय बनलेला आहे मुंबईमध्ये, आणि इथं आपण बघत आहात की रस्त्यांची रुंदीच खूप कमी आहे, आणि याच्यावरती जर वाहनं बघितली तुम्ही तर डबल पार्किंग, टिबल पार्किंग, हातगाडी असतील, वाहनं म्हणजे जे बेशिस्तपणे जे गाड्या लावल्या जातात त्याच्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये वाहतुकीची कोंडी होते, जाम होता है इसलिए। टाइम तो बहुत लगता है, 1-1.5 घंटे 2-2 घंटे लग जाता है ट्रैफिक में। हाँ, वो खोला जाओ अभी पूरा जाम ही होगा, आधा घंटा लग जाता है। हाँ, नहीं क्या करेंगे, सरकार क्या कर रही है, कुछ नहीं। अभी मुंबई में इतना ट्रैफिक जाम ज़्यादा करके इसके लिए हो रहा है क्योंकि खड्डे कितने हैं, पानी भर जाते हैं तो खड्डे भी नहीं दिखते इंसान को, और हम लोग जब बाइक चलाते हैं खड्डे में जब टायर घुसता है तो कभी कभी हम लोग को पैर मतलब जाम हो जाता है, कभी कभी पानी मुंह पे उड़ता है, कितनी गाड़ी यहाँ से गुजरती है तो उन लोग के छिट्टे अपने मुंह पे उड़ते हैं, गंदा पानी मुंह पे उड़ता है, उससे बीमारी फैलती है। ये सरकार क्या कर रही है? ट्रैफिक तो होती है, बहुत होती है। अभी तो मैं आज जाना है मुझे थाना, अभी मैं सोचना पड़ता है मुझे, ट्रैफिक में इतना तंग होता है। अभी रोड भी खड्डे भी बहुत है बारिश में, अभी तो यहाँ पे एक खड्डा है, सब है, प्रॉब्लम बहुत है। अभी दिन पे दिन ये बढ़ ही जा रहा है जो है। सर बहुत जगह पे अपन देखते हैं कि डबल पार्किंग किया जाता है, किधर तो नो पार्किंग में भी पार्किंग किया जाता है, बड़ा ट्रैफिक का प्रॉब्लम है। हाँ, ये तो बहुत प्रॉब्लम है, डबल पार्किंग का ना, ये बहुत बड़ा मसला है, इसको जल्दी खत्म करना चाहिए। तर मुंबईमध्ये बेवारस वाहने आणि बेशिस्त पार्किंगमुळे तुम्हालाही त्रास होतोय ना, आणि या त्रासाचा तुम्हालाही मोठ्या प्रमाणात तोंड द्यावं लागते, तर मग उचला फोन आणि काढा व्हिडिओ काढताना मोबाईल आडवा धरा, आणि आवाजाने दृश्य सुस्पष्ट ठेवा। तुमचा व्हिडिओ व्हॉट्सअप करा 8976769269 या क्रमांकावर आणि सहभागी व्हा जय महाराष्ट्रच्या मोहिमेत। बातमी वाहतूक कोंडीची मोहीम जय महाराष्ट्रची।